महंगाई के इस दौर में हर चीज के दाम आसमान से बातें कर रहे हैं। जरूरतमंद लोगों को 2 वक्त के खाने का बंदोबस्त करना भी मुश्किल हो चुका है। ऐसे में वो लोग सबसे ज्यादा परेशान होते हैं जिनके अपने अस्पताल में इलाज के लिए भर्ती होते हैं और उन्हें वक्त पर खाना नहीं मिल पाता, या जो लोग महंगी होटलों में खाना खाने की सकत नहीं रखते। ऐसे ही जरूरतमंदों की मदद के लिए डॉक्टर लैन में एक अनोखा फूड सेंटर चलाया जा रहा है। जानियो के नाम से ये फूड सेंटर चलाया जा रहा है। यहाँ सिर्फ 10 रुपए में पेट भर खाना दिया जाता है। गणेश हरिभाऊ इस फूड सेंटर को चला रहे हैं। गणेश हरिभाऊ मेडिकल स्टोर में काम करते हैं। यहाँ उन्होंने लोगों को दवाइयाँ देने के दौरान इस बात को करीब से महसूस किया कि बहुत से लोग अपने रिश्तेदारों को इलाज के लिए अस्पताल में भर्ती करने लाते हैं, लेकिन उनके पास 2 वक्त के खाने का इंतजाम नहीं होता। खास तौर पर देही मुकामात से आने वाले गरीब लोग बेचारे खाने के लिए परेशान रहते हैं। ऐसे ही लोगों की मदद के लिए गणेश हरिभाऊ ने इस फूड सेंटर को शुरू किया है। इस काम के लिए उन्हें भाव समाधि विचार समाधि ट्रस्ट की जानिब से भी मदद की जा रही है। रोजाना सैकड़ों की तादाद में लोग यहाँ आकर सिर्फ 10 रुपए अदा करके पेट भर खाना खाते हैं। कम कीमत होने के बावजूद खाने की क्वालिटी भी बहुत अच्छी होती है। ना नफा ना नुकसान, इस उसूल पर यह फूड सेंटर चलाया जा रहा है। जरूरतमंदों के लिए एक बहुत बड़ा सहारा बन चुका है और यहाँ आकर खाना खाने वाले अफराद इन्हें दिल से दुआएं देते हैं। गणेश हरिभाऊ येल्लेवार मेडिकल मध्ये काम करतो आणि डॉक्टर लेनला ऑर्डर करत असतो। 40 ते 50 दुकानला मी ऑर्डर करतो आणि इथे बरेचसे गरजवंत आहेत, पेशंट सोबत येतात, त्यांना जेवणाची व्यवस्था होत नाही। ये जे 10 रुपयांमध्ये दिलेली सेवा आहे एकदम अत्यंत चांगली आहे आणि त्यासोबत वरण भाजी भात 2 पोळी आहे, एकदम चांगलं जेवण आहे। तुम्हाला कसं वाटलं? एकदम अतिउत्तम वाटलं, एकदम चांगलं एकदम। तुम्हाला केव्हा कळालं? मला आता अर्धा-1 तास पहिले कळालं, भेट द्यायला आलो मी। कोण साहेब तुमच्या बायकोला बरं वाटत नाही, दवाखान्यात घेऊन आलो आणि इथं आल्यावर मला माहीत झालं इथं 10 रुपयामध्ये जेवण भेटते म्हणून। तर मी इथं जेवायला आलो, जेवण व्यवस्थित आहे, भाजी वगैरे सगळं नंबर 1 आहे आणि असं चांगलं राहील तर गोरगरिबासाठी फार चांगलं आहे। कारण गोरगरिबाला 100-200 रुपये जेवायला लागतात हॉटेलमध्ये, गरीबाकडे पैसे नसतात। 10 रुपयात नंबर 1 जेवण आहे। जेवायला बघा भात आहे, चपाती आहे, वरण आहे, एक बैंगनाची भाजी आहे आणि एकदम चांगली आहे, घरच्या आवडी भाजी आहे, एकदम खमंग सगळं चांगलं आहे। 10 रुपयामध्ये साहेब कुठंच काय भेटत नाही, एकदम सुविधा आहे, चांगलं चालू केल्याबद्दल बहुत धन्यवाद। गोरगरिबाला आशीर्वाद लागेल सगळ्याला, समजा ज्याचा हात आहे त्याचा, ते अति एकदम चांगलं आहे गरिबासाठी। आता विचारल्याप्रमाणे मी सगरोळीचा विद्यार्थी आहे। संस्कृती संवर्धन मंडळ तिथेच वाढलो, तिथेच घडलो। बाबासाहेब देशमुखांनी आम्हाला वाढवलं। हे चालू करण्यामागची प्रेरणा बाबासाहेब आहेत आणि त्यासोबतच याच्यामागचा इतिहास असा आहे की ज्यावेळेस मी मुंबईला पहिली वेळेस गेलो त्यावेळेस माझ्याकडे आयुष्यातले शेवटचे 10 रुपये होते। म्हणजे या 10 रुपयात आपण किती दिवस जगावं? एक गाजर विकणारा माणूस होता, त्याला म्हणलं 10 रुपयाचे किती गाजर देणार? तो बोलला, देखो भाई साहब 10:30-11 बज गए, ये इधर ही छोड़ के जाऊंगा, आपको जितना चाहिए लेके जाओ। 10 रुपयाची एवढी गाजरं दिली त्यांनी। 2 दिवस गाजरच खाऊ नको, तर ती भूक कायमची पोटात राहिली। म्हणलं अशी वेळ कोणावर येऊ नये, ॲटलिस्ट पोटभर जेवण सगळ्यांना मिळावं। कारण काय की निसर्गाने सगळ्यांच्या खाण्यापिण्याची सोय करून ठेवली आहे, पण माणसाने काय गैरसोय करून घेतली। आजही किड्या मुंग्यांना अन्न विकत घ्यावं लागत नाही, आजही चिमणी पाखरं शेतात जाऊन दाणे टिपून येतात, आजही गाई गुरं शेतात जाऊन चरून येतात, पण माणूस नावाचं एकमेव प्राणी त्याला सगळं विकत घ्यावं लागतं। म्हणून पहिलं अन्नछत्र आपण मुंबईला चालू केलं दिव्याला। तिथे 15 रुपयात लोकांना पोटभर जेवण दिलं जातं। लोक येतात, जेवतात आणि ज्याच्याकडे पैसे आहेत तो एक्स्ट्रा कूपन तिथे भिंतीवर चिकटवून ठेवतो आणि एखाद्याकडे खरंच पैसे नसतील तर तो माणूस ते कूपन घेऊन मोफत जेवण करतो। त्यामागचा उद्देश असा होता की ज्या स्टेशनला मी उपाशी राहिलो त्या स्टेशनला ते चालू व्हावं। ते तिथे 3 वर्षापासून चालू आहे मुंबईला। आता दुसरं नांदेडला म्हणजे माझं माहेर घर आहे आणि इथे नांदेड शहरामध्ये जवळपास 70 ते 80 दवाखाने आहेत या एरियामध्ये। गावातनं इतर तालुक्यातनं लोक इथे उपचारासाठी येतात। उपचारासाठी येताना पैसे उधारी पाधारीकडनं काढून किंवा व्याजाने काढून ते शेतकरी उपचारासाठी येतात, पण त्यावेळेस त्यांना उपचारासाठी तर पैसे लागतात, पण त्यासोबत त्यांच्या पोटाची थोडीफार आपल्याकडनं सेवा व्हावी, खाण्याची सोय व्हावी म्हणून आपण इथे 10 रुपयात पोटभर जेवण चालू केलेलं आहे। लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे आणि अनेक मोस्टली सगळे पेशंट्सच इथे जेवायला येतात। त्यात आम्हाला वाटतं की खूप सार्थक झालं। भाव समाधी विचार समाधी या संस्थेच्या सहयोग आणि जाणीव अन्न सेवा ही आपण चालू केलेली आहे। 10 रुपयामध्ये काय काय द्यायचं? 10 रुपयात आपण डाळ भात भाजी चपाती आणि लोणचं